प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील सुनावणीला आता सुरुवात झाली आहे। कोरटकरला जामीन न देण्याची पोलिसांची मागणी आहे, तर जामीन न देण्याबाबत पोलिसांनी कोर्टात लेखी म्हणणं सादर केलं। सुनावणीसाठी कोरटकरला व्हिसाद्वारे हजर करणार आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले जाणार आहे। कोरटकरच्या जामीन अर्जासंदर्भात आता मोठी अपडेट समोर येते। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले जाणार आहे। कोरटकरला कळंबा कारागृहातून हजर केले जाणार आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आता प्रशांत कोरटकरला हजर केले जाणार आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, महत्त्वाची अपडेट आहे खरं तर प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे, त्यामुळे अख्ख्या राज्याचं लक्ष या सुनावणीकडे लागलं आहे। काय अपडेट घडतात याकडे। मात्र आता जामीन न देण्याबाबत पोलिसांनी आता कोर्टात विनंती केली आणि सुनावणीसाठी कोरटकरला मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलं जाणार आहे। काय सांगशील सविस्तर? नक्कीच, कारण आज प्रशांत कोरटकर याच्या जामिनावरती सुनावणी पार पडते। काल रविवारी त्याला हजर केल्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती आणि याच कळंबा कारागृहामध्ये प्रशांत कोरटकर याला ठेवण्यात आलेला आहे। परंतु आज त्याच्या जामीन अर्जावरती सुनावणी पार पडते आणि या सुनावणीसाठी प्रशांत कोरटकर हा ऑनलाईन व्हीसीद्वारे कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला हजर करण्यात येणार आहे। खरं पाहिलं तर जामीन अर्जासाठी आरोपीनं हजर राहायचं नसतं, परंतु आता अहवाल वाचन झालेला आहे न्यायालयामध्ये आणि या अहवाल वाचनानंतर प्रशांत कोरटकर याच्या वकिलांनी त्याला जामीन मिळावं असा युक्तिवाद केलेला आहे। तसेच पोलिसांनी मात्र अद्याप काही जो तपास आहे तो करायचा आहे। जे त्याच्याकडून जी संस्थेची नावं समोर आली होती त्यांच्या देखील तपास करायचा आहे, त्यामुळे त्याची कोठडी न्यायालयीन कोठडी कायम ठेवावी असा युक्तिवाद, अशी मागणी पोलिसांनी केली आहे आणि सरकार पक्षाकडून देखील असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे। परंतु प्रशांत कोरटकर याचं देखील म्हणणं जाणून घेण्यासाठी आता न्यायालयानं प्रशांत कोरटकर याला कळंबा कारागृहातून ऑनलाईन व्हीसीद्वारे आता हजर राहण्याची सूचना देण्यात आली आहे। 5 ते 10 मिनिटांमध्ये प्रशांत कोरटकर हा कॉन्फरन्सिंगद्वारे आता न्यायालयामध्ये सुनावणीसाठी हजर होतो। प्रशांत कोरटकर याचं देखील म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं त्याची न्यायालयीन कोठडी कायम ठेवते की त्याला जामीन मंजूर करतो हे पाहणं औचित्याचं असणार आहे। परंतु असं असलं तरी सरकार पक्ष तसेच पोलिसांकडून मात्र त्याची न्यायालयीन कोठडी कायम ठेवावी असा जोरदार युक्तिवाद केल्याचं पाहाव्यास मिळतंय। करण नक्कीच स्वप्नील, खरं तर आपण पाहतोय की या संदर्भात ज्या प्रकारची आता घडामोडी घडत आहेत, कोरटकरला जामीन न देण्याची पोलिसांची मागणी, मात्र या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं। वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद।